या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांच्या दैनंदिन नागरी समस्या तात्काळ सोडवण्याच्या उद्देशाने आज सकाळच्या सत्रात नगरसेवक प्रवीण दर्गो पाटील यांनी प्रत्यक्ष भेटी व दूरध्वनीद्वारे नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. संबंधित विभागांशी समन्वय साधून अनेक समस्या त्वरित मार्गी लावण्यात आल्या. विणकर उद्यानातील पाणी पुरवठा सुरळीत. विणकर उद्यान येथे घनकचरा वाहन स्टेशनमधून होणाऱ्या बोरिंग पाणी पुरवठ्याजवळ लाईन ब्रेक झाल्यामुळे पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय येत होता. ही बाब निदर्शनास येताच संबंधित यंत्रणेकडून पाईपलाईनवरील जॉईंटची तात्काळ दुरुस्ती करून पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात आला. सदर काम अवेक्षक इम्तियाज नदाफी यांच्या टीमकडून पूर्ण करण्यात आले. झुंजे बोळातील ड्रेनेज समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्यात आला. झुंजे बोळ येथे बायस व महेश धाराशिवकर यांच्या घरासमोरील ड्रेनेज समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी नवीन चेंबर बांधकाम हाती घेण्यात आले असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. या कामासाठी विभागीय अधिकारी विजय लोखंडे व अवेक्षक राहुल कांबळे यांनी अडचणी दूर करून काम पूर्ण करण्याच्या निर्देशानुसार काम प्रगतीपथावर आहे. प्रभागातील विविध भागात साफसफाई, झाडलोट आदी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित आरोग्य निरीक्षकांनी आपल्या कर्मचाऱ्यांकडून त्या वेळेत पूर्ण करून घेतल्या. आरोग्य निरीक्षक पांडुरंग कंदी, हमीद हिरोळी, सोमनाथ सिद्धगणेश यांच्या टीमने तत्परतेने कार्यवाही केली. नागरी समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक अमर पुदाले, प्रवीण दर्गो पाटील, नगरसेविका बबिता अनंतकुमार धुम्मा, गीता गोविंद गवई यांनी एकत्रित समन्वय साधून तात्काळ कार्यवाही केली. प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांनी आपल्या समस्या निर्भयपणे मांडाव्यात असे आवाहन करण्यात येत आहे. आज डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीच्या वतीने 27 फेब्रुवारी आपल्या महाराष्ट्र राज्याची राजभाषा अर्थातच मराठी राजभाषेचा गौरव दिन, या गौरव दिनाचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाच्या माध्यमातून आमची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ 255 शाळा मराठी शाळा बंद झालेल्या आहेत. त्याला कारण या शासनाची अत्यंत दुरावस्था, त्याचबरोबर त्यांची उदासीनता. म्हणूनच मराठी शाळा वाचले पाहिजेत, मराठी भाषा वाचली पाहिजे आणि शिक्षण वाचलं पाहिजे, या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. सरकार आमचं हे सांगणं आहे की एकीकडे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राजभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि अशा अभिजात भाषेच्या शाळा जर बंद पडत असतील तर याहून दुर्लभ दुसरं असू शकत नाही. म्हणून शासनाने तात्काळ पुढाकार घेऊन जितक्या आपल्या मराठी शाळा बंद पडल्या त्या तात्काळ चालू केल्या पाहिजेत. त्या शाळेमध्ये गुणवत्ता असली पाहिजे, त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवली पाहिजे. इतकंच नसून शाळा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या भाषेचा गौरव करणारी असली पाहिजे. या प्रकारची व्यवस्था शासनाने केली पाहिजे. अन्यथा आम्हाला टप्प्याटप्प्याने आमच्या आंदोलनाची तीव्रता ही वाढवावी लागेल असा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे. या मराठी भाषा दिनानिमित्ताने DYFI महाराष्ट्रभर आज मराठी शाळा वाचल्या पाहिजे, मराठीतून शिक्षण मिळालं पाहिजे. राज्यभरातले ज्या सरकारी शाळा आहेत ज्या मागच्या 10 वर्षामध्ये पटसंख्येच्या नावाखाली, विलिनीकरणाच्या नावाखाली, संच मान्यतेच्या नियमाखाली विविध शाळा, आदिवासी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, शहरातील झोपडपट्ट्यात असेल, महापालिका शाळा असेल, जिल्हा परिषद शाळा असेल, या सर्व शाळा बंद करण्याचं घाट शासनाने घातले. आज महाराष्ट्रामध्ये गोरगरीब मुलांसाठी शिक्षणाचे जे मुख्य दारं होते ते बंद करण्याचं माध्यम सरकारने घातलेलं आहे. या निमित्तानं आज DYFI महाराष्ट्रभर मराठी शाळा वाचल्या पाहिजे, मराठी शाळा टिकल्या पाहिजे आणि सरकारी शिक्षण वाचलं पाहिजे, जेणेकरून या राज्यातील सर्व मुलांना शिक्षण घेता येईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नुकतंच 2 दिवसापूर्वी राज्याच्या विधानसभेमध्ये राज्य सरकारने स्वतः जाहीर केले की 255 मराठी शाळा या बंद केल्यात. ही खूप खेदाची बाब या ठिकाणी म्हणावी लागेल, कारण मराठी दिन साजरा करत असताना राज्यभरातली ज्या शाळा बंद होत आहेत मराठी, त्याबद्दल सरकार ज्या पद्धतीने पावलं उचलले पाहिजे ते उचललेले नाहीत. म्हणून आजच्या दिनी हे आम्ही मागणी करतात की राज्यभरातील मराठी शाळा, सरकारी शाळा ज्या बंद होत आहेत त्या बंद न करता त्यांची गुणवत्ता, त्यांची दर्जा आणि या शाळांकडे मुलं कसे वळतील याच्यासाठी योजना आखल्या पाहिजे, अशी मागणी आम्ही शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांना या दिनानिमित्त करत आहोत.